डाळिंब बागांच्या व्यवस्थापनामध्ये खूप काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये डाळिंब बागेमध्ये तेल्याच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या एका बागेला व्हिजिट केली होती आणि तिथं आपण बघितलं होतं की तेल्या रोगामुळं तो बाग एकदम पूर्णतः विस्कळीत झालेला आहे आणि हे शोधणंही खूप अवघड झालं होतं की हा बाग आहे कशाचा. आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेल्या रोगाचं नियंत्रण कशाप्रकारे करावं, याच्यासाठी कोणत्या-कोणत्या स्टेप्स लक्षात ठेवाव्या, याविषयी महत्त्वपूर्ण जानकारी, महत्त्वपूर्ण माहिती आपण योगेश म्हस्के सरांसोबत याच्यावर चर्चा करूयात आणि त्यांच्याकडनं काय-काय ह्या स्टेप्स आहेत, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. राम, राम सर. राम राम. सर, मागच्या व्हिडिओमध्ये आपण तेलग्रस्त बागेमध्ये गेलो होतो आणि त्यानंतर आपण शेतकऱ्यांना तेल्या बागाचे कोणते सिम्प्टम्स आहेत, लक्षणं आहेत, कसं शोधायचं यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता. आणि आपण हे प्रॉमिस केलं होतं, की आपण तेलाच्या बागावर नियंत्रण शेतकऱ्यांनी कसं मिळवावं, त्याच्यावर विस्तृत जानकारी, महत्त्वपूर्ण माहिती जी त्यांना देऊयात. हो, जी बेसिक माहिती आहे. तर कसं नियंत्रण करावं तेलग्रस्त बागावर? आता तेलग्रस्त बागेमध्ये जेव्हा आपल्या बागेत हार्वेस्टिंग होतं, त्यानंतर आता काही एक 5-6 पॉईंट आहे. ते आपल्याला हार्वेस्टिंग नंतर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय करायचं. स्टेप करायचे आणि ते प्रॉपर करायचे. त्याच्यामध्ये जर आपण योग्य व्यवस्थापन ठेवलं त्या 5-6 पॉईंटमध्ये, तर आपण तेलावर बऱ्यापैकी कंट्रोल मिळवू शकतो. कशा पद्धतीने ह्या सगळ्या स्टेप्स करायच्या सर? तर सगळ्यात सुरुवातीला आपण मुख्य छाटणी जी म्हणतो आपण, हार्वेस्टिंग नंतर मुख्य छाटणी करायची आपल्याला. तर ह्या मुख्य छाटणीमध्ये म्हणजे समजा आपण मार्चमध्ये, फेब्रुवारी-मार्चमध्ये हार्वेस्टिंग झाली आहे एखाद्या बागेची, तर त्यापासून आपण सुरुवात करूयात. कारण वेगवेगळे बहार असतात, 3 बहार असतात. हो, मुख्यतः डाळिंबामध्ये 3 बहार असतात: आंब्या बहार, हस्तबहार आणि मृग बहार. हां, तर आपण समजा हस्तबहारची फळ काढले समजा, त्यानंतर आपण पुढच्या ह्या 6 स्टेप्स कशा फॉलो करायच्या, याविषयी आपण थोडंसं. तुम्ही एकदम मस्त बोलले सर. हस्तबहारात जर आपण बहाराचं नियोजन केलं, तर त्या बहारामध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव एकदम कमी प्रमाणात असतो. तर आपण आता सुरुवातीला कुठलाही बहार असो, त्यानंतर आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर, आपल्या बागेतलं फळ काढल्यानंतर आपण सर्वात सुरुवातीला मुख्य छाटणी करायची. तर त्या मुख्य छाटणीमध्ये आपण बाहेरून आतून जी काही गर्दी असेल, गर्दीवाल्या फांद्या सगळ्या. फांद्या सगळ्या काढून टाकायच्या आणि जिथं कँकर वगैरे असतील ते सर्व फांद्या काढून टाकायच्या. त्या फांद्या कट केल्यानंतर त्याचसोबत काही जुनी फळं वगैरे असतील बागेत, ती सगळी काढून टाकायची. ते बाहेर आपण बागेच्या बाहेर नेऊन पुरून टाकायची किंवा जाळून टाकायची. म्हणजे असं कधी खाली नाही टाकायचे, म्हणजे नाही असं नाही, थोडंफार जे असं खाली पडलेलं असतं खाली असे नाही ठेवायची ठेवायचे. नाही. त्याचसोबत आपण जी काढले, जिथून फांद्या काढल्या किंवा जिथून कटिंग केली, तिथं आपण 10% बोर्डो पेस्टचा लेप लावायचा आहे त्याच बागेत. अशा पद्धतीत आपण जे काही सर, हे बोर्डो पेस्टचं काय कॉम्बिनेशन असतं? कॉपर आणि चुन्याचं, म्हणजे मोरचूत चुन्याचं मिश्रण असतं ते बोर्डो अच्छा. मिश्रण. तर त्याचं आपल्याला पेस्टिंग करायचं तिथं जिथून आपण फांद्या कट केल्या ना, तिथं त्याचं 10% आपण बोर्डो मिश्रणाचं पेस्टिंग करायचं. याच्यानंतर विश्रांतीचा काळ सुरू होतो, हा. त्यावेळी काय करायचं मग? त्याच्यानंतर जी विश्रांती असते, त्या विश्रांती काळामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. आणि हा जो खत व्यवस्थापनचा जो मुद्दा आहे, याच्यावरती आपला एक व्हिडिओ तयार होईल. कारण पूर्ण खत व्यवस्थापन असतं आपलं. विश्रांती आता बागेमध्ये आपल्याला कमीत कमी 2 ते 3 महिन्याची विश्रांती लागते आणि 2 ते 3 महिन्याची विश्रांती डाळिंब बागेत लागतेच. आपल्याला जर जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य रोगावर कंट्रोल मिळायचा असला किंवा चांगला बहार धरायचा असला, तर बागेत 2 ते 3 प्रतिरोधक क्षमता वाढायची झाडामध्ये जर असेल. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तेवढी विश्रांती गरजेची असते. तर मग याच्यामध्ये आपल्याला जो काही खत व्यवस्थापनाचा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यावर आपण एक व्हिडिओ सेपरेट देऊ. पण सध्या आपला हे जे 6 मुद्दे आहे, त्याच्यामधला हा एक मुद्दा आहे की आपल्याला प्रथम मुख्य छाटणीनंतर खत व्यवस्थापन करायचं विश्रांतीमध्ये. तर ते खत व्यवस्थापन कसं करायचं, जेणेकरून आपल्याला जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य रोगावर झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढेल. या पद्धतीत ते खत व्यवस्थापन करायचं आहे. तर ते खत व्यवस्थापन कसं राहील, त्याचा व्हिडिओ आपण पुढच्या वेळी काही दिवसात चॅनलवर परत टाकू. चल, विश्रांतीनंतर ताणाचा जो काळ सुरू होतो, हां. त्याच्यामध्ये काय करायचं? आता ताणाच्या वेळेत आपण
किती टक्के पानगळ व्हायला पाहिजे हा. नैसर्गिक? तानाच्या वेळेत काय होतं सर, आता कुठं 80% सांगितलं, कुठं 100% सांगितलं, तर शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावं? हा ते 80 का मध्यम मार्ग 80% घ्यायचा 100% 90? टाकले तर आपण 90% पकडू. 90% झाडांची पानगळ होते एवढी विश्रांती दिल्यानंतर. ज्यावेळी 90% झाडाची पानगळ झालेली असते त्यावेळेत आपल्याला काय होतं, फांद्यामध्ये जिथं कँकर आहे, जिथं तेलकट फांद्या आहे, सुकलेल्या फांद्या आहे, सगळ्या क्लिअर सगळ्या दिसून आपल्याला येतात क्लिअर आपल्याला. दिसतात. मग अशा वेळी आपण ती शेंड्यापासून 5 ते 10 इंच कट करायची आपल्याला ती फांदी, आणि त्या जेवढ्या काही सर्व फांद्या आहे त्या बाहेर काढायच्या आणि बाहेर नेऊन आपल्याला बागेच्या बाहेर नेऊन त्या जाळून टाकायच्या आपल्याला. हे आपल्याला तानाच्या वेळेत काम करायचे, आणि त्यानंतर आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला प्रथम पाणी द्यायचं आहे. म्हणजे त्याच्या अगोदर उन्हामध्ये तापून द्यायचं समजा. तापून द्यायचं, झाड चांगलं तापून द्यायचं, आणि तापल्यानंतर जे काही या कँकरच्या वगैरे किंवा तेलकट डागाच्या जे काही फांद्या आहे सुकलेल्या वाळलेल्या ते सगळे आपल्याला बाहेर काढायचे, ते बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकायच्या, आणि ते झाल्यानंतर एक 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला प्रथम पाणी बागेत द्यायचं. म्हणजे हे निश्चित करायचं की तेलकट भाग कोणताच राहिलेला राहिलेलं नाही बागेत. आपण सगळी पडताळणी करायची बागेत, खोडावर असो सालीवर असो सगळं काढून घ्यायचं ते, आणि ते बाहेर नेऊन जाळून टाकायचं, आणि त्यानंतर आपल्याला बागेमध्ये 15 ते 20 दिवसामध्ये प्रथम पाणी द्यायचं आहे. म्हणजे बहार छाटणीच्या अगोदर एक पाणी द्यायचं द्यायचं पहिलं, आहे. प्रथम हो. पाणी. हो. अच्छा. तर बहार छाटणीमध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? आता बार छाटणीमध्ये आपण म्हणजे आपलं आता शेंड्यापासून 5-10 5-10 इंच इंचच आपण छाटणी करायची. जास्त हार्ड छाटणी हार्ड करायची छाटणी नाही. नको, आणि बाग आपली जे झाड जे आपलं ते आतून मोकळं करायचं, जेणेकरून प्रत्येक फांदीपर्यंत प्रत्येक पानापर्यंत सूर्यप्रकाश हवा बागेत खेळती आता राहणं बहार गरजेचं आहे. छाटणीमध्ये आपण ज्यावेळेस छाटणी करतो त्यावेळेस पण काही पेस्ट वगैरे लावायचा का? हो, त्यावेळी पण आपण जेव्हा ती छाटणी झाल्यानंतर आपण खोडापासून 1 ते 1.5 फुटापर्यंत 1 ते 1.5 फुटापर्यंत बोर्डो पेस्ट करायची. त्यासोबत जिथून छाटणी झाली तिथं 1% आपण फांदीवर पेस्टिंग करायची किंवा त्याचा स्प्रे करायचा. म्हणजे आता आपण आतापर्यंत बघितलं की जसं आपण मुख्य छाटणी झाल्यानंतर त्याला विश्रांती देतो, विश्रांतीनंतर ताण देतो, ताणनंतर ऊन देतो हो. आणि ऊन दिल्यानंतर शेवटी आपण बहार छाटणी करतो. हो. तर बहार छाटणी केल्यानंतर मग खताचं वगैरे नियोजन पुढं कसं करायचं? जे आता आपलं बहारात जे नियोजन राहील तर ते राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रानुसार जे काही फवारणीचं पत्रक तयार केलेलं आहे त्यानुसार आपण बहारातलं फवारणी नियोजन करावं. कारण ह्या सगळे टप्पे झाल्यानंतर शेवटचा टप्पा हा आहे की बागेत आपण बहार पकडण्यासाठी, कारण आपली बहाराची छाटणी झाल्यानंतर आपण बहार पकडण्यासाठी जे डाळिंब राष्ट्रीय संशोधन केंद्राने जे एक आपल्याला काय म्हणता येईल त्याला वेळापत्रक दिलेलं वेळापत्रक आहे. तयार करून दिलेलं आहे. त्या वेळापत्रकानुसार किंवा त्या शिफारशीनुसार आपण फवारण्या वेळोवेळी करणं गरजेचं पण आहे. आपण आता एवढ्या बागांमध्ये फिरतो, एवढं नियोजन करतो, तर बऱ्याचशा ठिकाणी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की वर्षभर फवारणी चालू असते, वर्षभर फवारणी चालू असते. नाही काय म्हणजे आता याचं काही वेळापत्रक स्वतः शेतकरी बनवतो का सर, काय राष्ट्रीय होतं, डाळिंब अनुसंधान संशोधन केंद्र जे ते देतं? नाही सर, हे काय होतं, आता याच्यात अनेक कारणं आहे. आपल्याला कोणावर टीका करायची नाही आहे, परंतु आपल्याला जे काही नियोजन करायचं आहे, आता हे राष्ट्रीय संशोधन केंद्र जे आहे डाळिंबाचं, यांचं एक परफेक्ट म्हणजे त्या रोगावर कंट्रोल कसं मिळेल त्यानुसार वेळापत्रक, आणि त्या वेळापत्रकात जर आपण काम केलं तर निश्चितच आपला बहार चांगला निघेल. त्यासाठी आपल्याला जे काही आपल्याला हे संशोधन केंद्र नियोजन देतं आहे त्या पद्धतीत नियोजन करायचं आहे. त्याचसोबत आपली बाग रेग्युलर आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे. त्याचसोबत आपण बहारामध्ये जेव्हा हे खत व्यवस्थापन करत असताना जेव्हा सुरुवातीचं पाणी देऊ आपण बहार पकडच्या वेळी, त्यावेळेस आपण बेडवरती ब्लिचिंग पावडरची सुद्धा फवारणी करणं गरजेचं असतं. त्यासोबत आपण बोर्डो सल्फरची एक आपण ॲडिशनल फवारणी झाडावर खोडावर करणं ते पण गरजेचं असतं. या पद्धतीत आपण नियोजन करायचे. त्याचसोबत पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, जसं आपल्याला तेल्याग्रस्त बागेत खताचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चालेल. धन्यवाद सांगू सर. आपण. चला, धन्यवाद.